नाशिकमध्ये कालपासून प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलेला आहे. नाशिकच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि मी सध्या गंगा घाट या परिसरामध्ये सध्या परिस्थिती पाहण्यासाठी आलेलो आहे. जर माझ्या मागे जर बघू शकता, पावसाने जर काही जरी विश्रांती घेतली मात्र पूर परिस्थिती आपल्याला तशीच पाहायला मिळालेली आहे. जर आपण बघू शकतो रामसेतू पूल या पुलापर्यंत पाणी गेलं होतं, मात्र आता पाणी कमी झाल्यामुळे आता प्रवाशांना या येण्या जाण्याचा मार्ग जो आहे तो खुला करण्यात आलेला आहे. सध्या जर आपण बघितलं गंगा घाट परिसरामध्ये सत्य गाडगे महाराज पूल या ठिकाणी संपूर्ण हे पूल आहेत हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले आहेत, प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेले आहे. मात्र पूर परिस्थिती आपल्याला आता तशीच दिसून येत आहे. पाणी जरी कमी झालं, नदीकाठी असणाऱ्या प्रशासनाने त्यांना सतर्कचा इशारा दिला होता, मात्र नदीकाठी परिसरात दुकानं असलेले ते देखील आता खुले करण्यात आलेले. एकूणच जर बघितलं तर लोक आता त्यांचं जनजीवन जे विस्कळीत होतं ते पुन्हा सुरळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आपण बघू शकतो काही पर्यटक देखील या पाणी बघण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांची देखील संवाद साध. दादा, कशासाठी आलास इथं, काय सांगशील? आम्ही पूर बघण्यासाठी आलो होतो इथे. जवळपास 8 दिवसापासून आपल्या नाशिक शहरामध्ये जो मुसळधार पाऊस चालू आहे त्याच्याने व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे. बर,